द्वारका येथील ग्रेड सेपरेटच्या कामामुळे मेळा बसस्थानक आणि नवीन CBSचं स्थलांतर करण्यात आलं. त्यामुळे ठक्कर बाजारात येणाऱ्या प्रवाशांची आणि ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. परिणामी अनेक व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर थेट परिणाम झालाय. रोजच्या उलाढालीतही मोठी घट झाली आहे. आम्ही गाड्या भाडेकरू असल्यामुळे आम्हाला दर महिन्याला 20 ते 25,000 रुपये मोजावं लागतं आणि हा रस्ता बंद असल्यामुळे आम्हाला तेवढं चलन काही फिरत नाही. त्याच्यामुळे महानगरपालिकेने काय केलं, जिथं खड्डे आहे ते रस्ते नीट नाही केले आणि जे चांगले रोड होते त्यांनी ते खोदून ठेवलेले आहे आणि ते 8-10 महिने झालेले अजून त्या रोडचं काहीही हे झालेलं नाहीये. जसे आहेत तसे पडलेले आहेत. यातच CBS ते त्र्यंबक रोड हा महत्त्वाचा रस्ता गेल्या 2 महिन्यांपासून खोदलेल्या अवस्थेत आहे. काम रखडल्यामुळे वाहतुकीची मोठी गैरसोय होतीये. पर्यायी मार्गांवरही वारंवार वाहतूक कोंडी होते. जानेवारी 2026 पासून हा रस्ता खोदून ठेवलेला आहे आणि गेल्या 8 महिन्यापासून कामकाज बंद आहे आणि हा सर्वात महत्त्वाचा जिल्हा न्यायालय, जिल्हाधिकारी कार्यालय आणि त्र्यंबक रोड यातील सिव्हिल हॉस्पिटल यातील महत्त्वाचा रस्ता आहे आणि या नवीन बस स्टँडचं माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांच्या हस्ते उद्घाटन झालं. फरांदे मॅडम यांच्या निधीतून. तर हा जो रस्ता आहे, ज्यावेळेस फडणवीस साहेब इथं ह्या बस स्टँडच्या उद्घाटनासाठी आले होते, हा रस्ता नवीन बनवलेला होता. ह्या रस्त्याला एक पण खड्डा नव्हता आणि असा चांगला रस्ता महापालिकेने सिंहस्थाच्या नावाखाली खोदून ठेवला आणि खोदून ठेवल्यापासून इथं जवळजवळ 400 वकील आहे. इथं 400 वकिलांचे ऑफिस आहे. बाकीचे पण 600 एकूण 600 गाळेधारक आहे. यांचे पण विविध याचे दुकानं आहे आणि गेल्या 8 महिन्यापासून हा रस्ता खोदून ठेवलेला आहे. रस्त्याचं काम तातडीने पूर्ण करावं, वाहतूक सुरळीत करावी आणि बस स्थानकांच्या स्थलांतरामुळे निर्माण झालेल्या अडचणी दूर कराव्यात, अशी मागणी ठक्कर बाजारातील व्यापारी आणि नागरिकांकडून करण्यात येते. अब्रार पीरजादे, आपलं नाशिक.